तर मित्रांनो, मी सकाळी सकाळी कपड्यांना इस्त्री करून परफ्यूम मारून जाणार तरी कुठे आहे, तरी मी ते तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही ते ब्लॉग बघितल्यावर फॉलो करत नाहीत, त्याच्यामुळे आत्ताच फॉलो करून घ्या. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझं नाव आहे राहुल नेमाने. तर मी चाललेलो आहे बघा आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरमधील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी. तर भेटू मग आपण सातारा परिसरमध्ये. तर मी आलेलो आहे बघा आता जय मल्हार चौकात, आणि आपल्याला इथून जायचं आहे बघा खंडोबा मंदिरात. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त खंडोबाचे बॅनर पण लावलेले आहेत. मग काय आम्ही तिथून थोडं समोर आलो की समोर अहिल्यादेवीचा पुतळा होता. मग काय अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आम्ही आलोत बघा आता मंदिराकडे. आणि आता आपल्याला मंदिरात जायचं म्हणल्यावर भंडारा तर घ्यावाच लागणार आहे. मग काय भंडारा आणि प्रसाद घेतला आणि निघालो बघा दर्शनासाठी. आणि अगोदर बाहेरूनच पायरीचे दर्शन घेतले. आणि आत मंदिरात आलो तर मंदिर खूपच भारी आणि मोठं पण आहे बघा. आणि या मंदिराच्या बाहेर खांब आणि नंदी महाराजांची भारी आणि मोठी मूर्ती आहे. मग काय मंदिरात गेलो खंडोबाच्या दर्शनासाठी. दर्शन तर एकच नंबर झाले बघा. आणि लवकर गेल्यामुळे रोजच्या पेक्षा गर्दी पण कमी होती, त्याच्यामुळे दर्शन एकदम भारी झाले. मग काय दर्शन हे करून बाहेर आलो आणि मंदिराला प्रदक्षिणा घातली. आणि मंदिराच्या बाहेर खूप मोठा खांब होता बघा. त्या खांबाजवळ आलो, मस्त तिथे पण दर्शन केले, भंडारा वगैरे टाकला. आणि तो खांब मला तर माहित नाही बघा कशाचा आहे. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पा आणि बजरंगबली पण होते, त्यांचे पण दर्शन केले. आणि मग आम्ही आलो जत्रात. जत्रा तर काही जास्त भरलेली नव्हती, त्याच्यामुळे आम्ही थेट आलो पुन्हा डायरेक्ट सुकून चहावर चहा प्यायला. मग काय तिथे चहा घे पेला आणि जाऊ म्हणलं आता आपल्या रूमकडे. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा.